सुप्रभात. जय जय महाराष्ट्र, जय जय भारत. एस रविराज. महत्त्वाची खबर आहे. नुकतंच एक बातमी पाहिली की एका महानगरपालिकेला एका वकिलाने नागरी सुविधा अंतर्गत नोटीस बजावलेली आहे. मी ती पाहिली. पूर्णतः अगदी रास्त आहे. ती अगदी रास्त आहे नोटीस महानगरपालिकेला. तर मागे मी पण विचार केला की ठाणे महानगरपालिकेला एक वकिलामार्फत नोटीस द्यावी. का बरं नोटीस द्यावी? कारण जानेवारीमध्ये निवडणुका झाल्या. 20 जानेवारीला निवडणुका झाल्या. या निवडणुका झाल्यानंतर आलेलं सरकार, महानगरपालिकेवर आलेली सत्ता, शिवसेनेची 75 नगरसेवक आले, 29 BJPचे नगरसेवक आले आणि इतर राष्ट्रवादी 12 आणि 19 आणि इतर पक्ष असे 131 नगरसेवक आले. बरं, 131 नगरसेवक आले तर आले. फेब्रुवारीमध्ये महापौर गठीत झाले आणि एकनाथराव शिंदे यांनी महापौर स्वतःहून येऊन प्रस्थान काय बसवलं खुर्चीमध्ये. सभागृह नेते, गटनेते नियुक्ती झाली. विरोधी पक्षांची पण गटनेते म्हणून नियुक्ती झाली. परंतु जो महानगरपालिकेचा जो महत्त्वाचा विषय आहे, नागरी विकास कामांचा, तो कुठे विषय चर्चेला जात नाही. जसं ठाणे महानगरपालिकेचे 350 कोटीचं ऑडिट, जे मागच्या मार्च महिन्याच्या अधिवेशनमध्ये हा विषय विधानसभा आमदार संजयजी केळकर यांनी मांडला. विषय 300-350 कोटीचं ऑडिट नाही, हा विषय मांडला विधानसभेत. परंतु महासभेमध्ये कुठेही चर्चा नाही आणि तो विषय याचे कुठलेही रिझल्ट आयुक्तांनी दिलेले आहेत. ऑडिटच्या बद्दल कुठलेही उत्तर महासभेला तरी आयुक्तांनी दिलेले नाही. कारण प्रत्येक महासभेमध्ये मी बसलेला असतो आणि विशेष टीका टिप्पणी लिहून घेत असतो. मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी यांनी 2265 कोटीचा गटर पायवाटाचा खर्च विचारला. कारण जे 2265 कोटी खर्च केले गेले गटर पायवाटावर, ते गटर पायवाटाची कामच नाही आहेत. हा मी पण पाहतोय. मी संपूर्ण 9 प्रभाग समितीमध्ये फिरतोय. मी पाहतोय की अशी कुठेही गटर पायवाटाची कामं करण्यात आलेली नाहीत. मग 2265 कोटी रुपये गेले कुठे, हा जो प्रश्न होता एका नगरसेविका महिलाने मांडलेला होता, तो मुद्दा चर्चेला आला नाही. माननीय मुख्यमंत्र्यांच्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये जो विशेष शासन निधी आला 10,000 कोटी रुपयाचा, तो खर्च कसा झाला, त्या कामांचे निविदा कधी निघाले, जाहिराती कधी आल्या, निविदा कधी निघाली आणि ती कामे कोणी कोणी केली आणि त्याची बिले कधी काढली. तर एकंदरीत माहिती अशी हाती आली की ह्या सर्व कामांच्या विशेष निधी अंतर्गत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असताना कार्यकालामध्ये जी काही कामं झाली, मग अख्ख्या शहराची रंगरंगोटी, सुशोभीकरण करणं, खाजगी भिंती रंगवणं, विद्युत रोषणाई करणं, रस्त्याचे खड्डे बुजवणं, रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणं, पुन्हा पुन्हा केलेले रस्ते खोदून कॉन्क्रिटीकरण करणं, हे अशा प्रकारचे दुर्धर कामं, फुटओव्हर ब्रिज, फ्लायओव्हर ब्रिज, असे विविध विशेष निधी अंतर्गत नाले प्रकल्पीय कामं करण्यात आली. परंतु हे केलेल्या कामाचं निविदा कधी आल्या, बिलं कधी काढली, याचा लेखाजोखा अहवाल महानगरपालिकेने अद्यापपर्यंत महासभेला दिला नाही. हे अशा धुरंधर मित्रपक्षाने मागणी केल्या होत्या आणि मित्रपक्षाने मागणी केल्या म्हणून महासभेमध्ये गोंधळ उडाला. 15 तारखेची महासभा ही बरखास्त, सगळ्यात शेवटी भांडणामुक्त बरखास्त झाली, पण वादिवाद झाले आणि महासभा संपुष्टात आणली. शिवसेनेचे नगरसेवक मनोजजी शिंदे थेट जनगणमन चालू केले. जे महापौर नसतानाही ते अधिकार कसं का प्राप्त होतं, गुन्हे झाले दाखल एकमेकावरती. मी जे काही बोललो होतो, जे काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या आल्या, सातत्याने लावून धरला मुद्दा की महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन सातत्याने मुद्दा लावून धरला की
संविधानिक महासभा आहे की असंविधानिक महासभा आहे? जर स्वीकृत सदस्य आणि स्थायी समिती गठीत होत नाही तर ही महासभा असंविधानिक आहे. आणि 15 तारखेच्या महासभेमध्ये लक्षवेधी आणली होती. त्या लक्षवेधीपूर्व हा विषय झाला की महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती कधी गठीत होणार, महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य कधी गठीत होणार, आणि संविधानिक घटनेनुसार लोकशाहीनुसार महासभा कशी चालणार हा प्रश्न विचारण्यात आला होता. परंतु लक्षवेधीपूर्व हा आलेल्या विषय चर्चेचा महापौरांनी उत्तर दिलं, रुलिंग केलं की आम्ही लवकरच गट मिटिंग्स घेतोय, गट मिटिंग्सचा निर्णय घेऊन ह्या गोष्टी आम्ही करतोय आणि लवकरच स्वीकृत सदस्य आणि स्थायी समिती गठीत करण्यात येईल. पण अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे महानगरपालिका लवकरच एक शासनाला वकिली नोटीस जाईल आणि या वकिली नोटीस अंतर्गत महासभा लोकशाही पद्धतीने चालत नाही. नगरविकास खात्याला पत्र देण्यात येईल की महानगरपालिका संविधान आणि घटनेच्या लोकशाही प्रणित अशी महासभा चालत नाही, असंविधानिक महासभा आहे, असंविधानिक महासभा असं मी म्हणेन. जो मेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे होते दिलं नाही, जो जूनमध्ये उत्तर द्यायला पाहिजे की स्वीकृत सदस्य आणि स्थायी समिती समिती गठीत व्हायला पाहिजे. मी मनीष जोशींना महासभापूर्व 2 दिवस आधी हा प्रश्न विचारला. मनीष जोशी म्हणाले, मी विचारलं की महासभा असूनही तुम्ही अजून स्थायी समिती का गठीत करत नाही, स्वीकृत सदस्य का गठीत करत नाही आणि सत्ता येऊन काय फायदा? तर मनीष जोशींनी उत्तर दिलं, ते होणार नाही, ज्याची सत्ता त्याचे असतं. मनीष जोशी म्हणाले ते होणार नाही, तसे आदेश नाहीत, पालकमंत्र्यांचे आदेश नाहीत. ज्याची सत्ता त्याचं राज्य, कसलं संविधान आले, कसली घटना आले, कसले काय आहे, असं बोलल्यानंतर मी भडकलो आणि मनीष जोशीला रोखठोक उत्तर दिलं, मग तुम्ही तिरंग्याचा लावून अनादर कशाला करताय? देशाच्या राष्ट्राचा तिरंगा लावून अनादर कशाला करताय? जर संविधान आणि लोकशाही नाही आहे, तुम्ही हा अधिकारी म्हणून अपमान करताय, तिरंग्याचा अपमान करताय. असं बोलल्याबरोबर मनीष जोशी गप्प झाले. म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या महापौरांना, ठाणे महानगरपालिकेच्या उपमहापौरांना आता जे तुम्ही संयुक्तिक मागच्या महिन्यात कुठलंही भांडण न करता महासभा झाली, तर आता कुठलंही भांडण न करता मी सांगू इच्छितो की लवकरच स्थायी समिती सभापती आणि स्वीकृत सदस्य घेण्यात यावे, ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे जानेवारीमध्ये निवडणुका झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये महापौर उपमहापौर जरी आले, महानगरपालिका भवनमध्ये प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे चालू झाली आहेत लोकप्रतिनिधीच्या दालनाची, तर ह्याच्या निविदा कधी आला, ह्याचा खर्च कधी मंजूर झाला, याच्या निविदा कधी झाल्या मंजूर, याचा खर्च कधी मंजूर झाल्या? आणि एवढे प्रचंड 10,000 स्क्वेअर फुटाची दालनं कशाला आहे? अधिकारी बसायला दाळले नाहीत, अधिकाऱ्यांना काम करायला दाळलं नाही. CFC विभागामध्ये 3 विभाग केलेले आहेत. माझी महापौरांना विनंती आहे, उपमहापौरांना विनंती आहे, सभागृहांना विनंती आहे, गटनेत्यांना विनंती आहे, विरोधी पक्षांना विनंती आहे की हा मुद्दा लावून धरा की संविधानिक महासभा नाही आहे, स्थायी समिती सभापती गठीत होत नाही, स्वीकृत सदस्य होतच नाही आणि संपूर्ण दालने प्लाय मारून अशी अफाट दालनांची अनधिकृत कामं चालू आहेत. तर सांगू इच्छितो, सरकारी कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारची अशी बाह्य ठोकाठोकीची लाकडाची कामं करू नयेत. जसं आता भाजी मंडईला आग लागली, शॉर्ट सर्किट झालं, काम करता करता आग लागली आणि पूर्ण भाजी मंडई जळून कार्यालय खाक झालं. तर अशा प्रकारात जर उद्या कदाचित भविष्यात आग लागली तर सगळा हा जो लाकडाचं काम आहे तो जळून खाक होतो, तो आगीला कारणीभूत ठरतो. त्यामुळे सरकारी कार्यालय हे नेहमी भिंती आणि रंगरंगोटी असावी, लाकडी काम नसावं. लाकडी काम नसतं तर अख्ख्या महानगरपालिका भवन आहे, लोकप्रतिनिधीचे 10,000 स्क्वेअर फुटाची दालने, लोकप्रतिनिधीची 10,000 स्क्वेअर फुटाची दालने, तसेच अधिकाऱ्यांचेही अंतर्गत दालने आणि बाह्य दालने
काल मी बघितलं दुसऱ्या माळ्यावर जायला रस्ता नाही आहे स्मार्ट सिटीच्या इथे. एवढं काम चालू आहे. कार्मिक विभागामध्ये पूर्ण प्लाय लावून कार्य केलं. एवढं काय काम करतं कार्मिक विभाग एवढं काय काम करतं की त्याचं पूर्ण दालन सुसज्ज असं संपूर्ण प्लायने मारून केलेले, संपूर्ण अतिरिक्त आयुक्ताची दालन प्लाय मारून केलं. उद्या भविष्यात आग लागली तर ठाणे महानगरपालिका आयुक्त जबाबदार, ठाणे महापौर जबाबदार, उपमहापौर जबाबदार, सभागृह नेते, गटनेते जबाबदार. कारण ही दालनं जे होत आहेत कामं हे अनधिकृत होत आहेत. निविदा कधी आल्या, टेंडर कधी आले, जाहिराती कधी आल्या, कामं कशी काय काढली आणि कोण ठेकेदार आहे, काय काम करतं, कितीचा अमाऊंट आहे, कितीचा अंदाज खर्च आहे, कुठे काही दुरापासून नाही. सगळं काही अनधिकृत महानगरपालिकेमध्येच अनधिकृत कार्यालय आहे. जसं आता शासन मंत्रालयामध्ये जाताना जी डिजिटल यंत्रणा आहे सुरक्षा, मंत्रालयात जाताना जी डिजिटल यंत्रणा आहे सुरक्षा, तशीच सुरक्षा ठाणे महानगरपालिकेला द्यावी. कारण ठाणे महानगरपालिकेमध्ये मुख्यमंत्री माजी ठाण्याचे आहेत, उपमुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिका मिनी मंत्रालय आहे. ठाणे महानगरपालिका म्हणजे मिनी मंत्रालय. असंख्य गर्दीत असते, लोकांची ये जा असते, वर्दळ असते. त्यामुळे डिजिटल यंत्रणा सुरक्षा चालू करावी असं माझी मागणी आहे. डिजिटल यंत्रणा सुरक्षा मंत्रालयाची सुरक्षा चालू करावी. म्हणजे चिठ्ठी घ्यायची, स्कॅनिंग करायची आणि आतमध्ये यायचं, सुरक्षा चेक होतं. अशा प्रकारे सुरक्षा ठाणे महानगरपालिकेमध्ये पण लागू करावी जिथे, त्यामुळे तिथे 20-25 सिक्युरिटीची गरज लागणार नाही. एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.